भर पावसात गाडी काढलेली आहे आम्ही. गणपती बाप्पा मोरया. आता फ्लो वाढतोय, आता खूप चांगलं कन्स्ट्रक्शन केल्यामुळे सेफली आपण जाऊ शकतो. नमस्कार मित्रांनो, मी सुदेश रावत तुम्हाला सर्वांचं स्वागत होतं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि मित्रांनो, आज आपल्याला आपल्या सगळ्यांच्या आवडत्या जागेवर म्हणजे त्याचं नाव आहे देवकुंड वॉटरफॉल. तर आता आम्ही जिथे उभे आहोत त्या हॉटेलचं नाव आहे हॉटेल वैभव. ओके, आज माझ्यासोबत माझा खास मित्र कुलदीप उभा आहे. आज त्याची फर्स्ट ट्रेक आहे माझ्यासोबत. आणि अजून टोटल आम्ही 48 लोक आहेत. आणि आम्ही आता हॉटेल वैभवमध्ये आलो आहोत. इथे पाहू शकता तुम्ही बॅक साईडला हा आपला डायनिंग सेक्शन आहे, जिथे आपला नाश्ता आणि जेवण होणार आहे. आणि खाली रूम्स आहेत, तर तुम्हाला मी दाखवतो रूम्स कसे आहेत आपले. आणि जर तुम्ही ते पाहिलात तर ह्या साईडला पाहू शकता. बघा किती छान हा निसर्ग वाटतोय, व्ह्यू बघा फक्त तुम्ही. तर आता आपण आता जसं आपला नाश्ता होणार, नाश्ता झाल्यानंतर आपण आपली ट्रेक स्टार्ट करणार आहे. अराऊंड 1.5 तासाची ट्रेक आहे, 6 किलोमीटर आहे. आता बघू कोण स्लो कोण फास्ट चालणार, त्या हिशोबाने आपली ट्रेक होणार आहे कंप्लीट. तर आपण जाऊया, एंट्री पॉईंट पण तुम्हाला दाखवतो, नाश्त्यामध्ये काय हेही दाखवतो आणि पुढे आपले हळूहळू सगळे स्पॉट्स मध्ये दाखवतो. चला आपला ब्लॉग कंटिन्यू करूया. आता पावसाने खूप जोर पकडलेला आहे आणि आपल्या इथे आता नाश्ता चालू आहे. तर आपला आज हेमंत सांगेल आपल्याला. हेमंत कसे आहे, पोहे कसे आले आहेत? ओके, तुम्ही हे पाहू शकता. हे बघा मस्त पोहे आहे, पोह्यांवरती शेव टाकला आहे. तर आणि ते बघा हे फोटोशूट असे पाहू शकतात आणि पावसाचा आनंद घ्या. आपली ट्रेक स्टार्ट झालेली आहे आणि तुम्ही ते पाहू शकता. हा तिकीट काउंटर आहे. ओके, इथे आपण एंट्री केलेली आहे आणि या साईडला आपला ग्रुप चाललेला आहे. तर आपण चाललो आहे ट्रेक पॉईंट जो आहे तिथे चाललो आता. ॲक्च्युली खूप उशीर झाला मित्रांनो, मोठा ग्रुप असल्यामुळे इश्यू होतो. हे बघा हा तुम्ही पाहू शकता, हा आमचाच ग्रुप आहे पूर्ण. आता एक थोडा ग्रुप फोटो करूया आणि लगेच आपली ट्रेक स्टार्ट करूया. हा एंट्री पॉईंट आहे, वे टू देवकुंड. इथे खालच्या साईडला आपल्याला जायचं आहे. ओके, इथे आपण खाली निघालो आहे. काय नाही, इझी ट्रेक आहे मित्रांनो, काय आपला घाई नाही करायची आहे. तर इथे बघू शकतात ॲक्च्युली हा जंगलामधून पूर्ण चाललं आहे. बघा मस्त झाडांच्या मधून. आणि हे दगडी पाहू शकतात किती मस्त आहे. आणि आपले फोटोशूट काढणार आहे इंस्टा रील्सवाले. तर आपण निघालो खाली. चला, आणि हा एक पहिला पॉईंट आला आहे, जे पाऊस आहे बघा, रशी लावली आहे आणि या रशीने आपल्याला चालायचं आहे. पाण्याचा फ्लो खूप आहे. ॲक्च्युली पाऊस जोरदार आहे. 3-4 दिवसातून पाऊस खूप चालू आहे. बघा तुम्ही तर फ्लो पाहू शकतात. त्याच्यामुळे बघू इथे एक चांगली गोष्ट बघा, ज्या तुम्ही एंट्री फीज आहे तिथे बघा, हे जे गाईड आहेत गाववाले ते बघू शकता इथे, हे सगळं आपल्याला हेल्प करतात कसं जायचं कडे. तर अशी मदत घ्या, आरामात चालत राहा. चला आता आपणही जाऊया, आपल्याला मदत करतात बघा. आपल्या नदीसाठी हे उभे असतात. आरामात चालायचं. चला हळूहळू जाऊया आपण. फुल जोर आहे. बघू शकतात पाण्याचा फोर्स. आणि या सगळ्या मी आता आलेलो आहोत. जसं आपण ती नदी क्रॉस केली तर इथे हा चढणला भाग आहे, थोडी चढण आहे. तर आपण आता चढण चढतोय. थोडासा दम लागतो चढताना, पण ठीक आहे. पण अजून भरपूर चांगले व्ह्यूज बघायला मिळणार आपल्याला, म्हणून खूपच छान ट्रेक आहे. आणि आपण ट्रेक करत येत असताना तुम्ही पाहू शकता ॲक्च्युली इथे तुम्हाला येताना नाश्ता मिळू शकतो. या साईडलाही आहे. आणि हे कॉलेजचे मित्र, हे माझे ऑफिस कलिग आहेत. आणि इथे बघा तुम्हाला दाखवतो हा पॉईंट बघा, किती खूप छान पॉईंट बघा. तुम्ही ते बघू शकता बघा. म्हणजे हा फोटोशूट करणारे खूपच मस्त स्पॉट आहे. आपण जाऊया. हे माझे मित्र, आमचा ग्रुप आहे, फोटोशूट करतात. आणि कोणाला माहीत नाही, ग्रुप करून फोटोशूट चालू आहे.
हा पॉईंट बघू शकता इथे. हा थोडा डीप आहे, म्हणजे आरामात जावा. तुम्ही बघू शकता आपल्याला मदत करण्यासाठी गावकरी आहेत. आरामात जावा. बघू शकता तुम्ही इथे. घाई करू नका नाही, म्हणजे घाबरू नका, थोडंही घाबरू नका. आरामात चाला. बघा मस्त आरामात चाला. मस्त थोडं ही अशी मस्करी चालू असते जेव्हा आपण ग्रुपने येतो. आरामात चला पुढे. आणि बघा मित्रांनो, काय तो पॉईंट आय लव देवकून. आणि मागे बघा, बॅकला बघा. वाव, आणि काय पाऊस आहे, खूप भारी वाटतं. आणि चिखल आहे, सामावून चला. आणि तिथं बघा आमचा ग्रुप रेडी होतो, ग्रुप फोटो काढण्यासाठी. खरं खूप छान वाटतं आहे बघा. तुम्ही मागे बघू शकतात काय व्ह्यू आहे. आणि माझे मास्टर चालू आहे. आणि हा बघा, हा ॲक्च्युली आता तुम्हाला दाखवतो म्हणजे किती छान आहे. तुम्हाला असं शो करतो, पण नंतर अजून तुम्हाला झूम करून दाखवतो. हा बघा इथे कसं बघा, हवेत दिसतो तुम्हाला वॉटरफॉल, हवेमध्ये. तो बघायचं ॲक्च्युली कुठे आहे, कसं आहे, तर चाललो आहे त्यासाठी. हा तुम्हाला दाखवतो मी. बघा इकडे रिव्हर्स वॉटरफॉल सगळं बघा, हवेत उडतं बघा, मस्त आहे, भारी आहे. हा पॉईंट बघा, पाण्याचा फ्लो वाढतोय. पाण्याचा फ्लो खूपच वाढलेला आहे. आता बोलताय की देवकुंड थोड्या वेळाने बंद करणार आहे, तर आपण लवकर जाऊया. आता थोडं थकलं आहे, थोडा रेस्ट घ्यायचा विचार केला. तर या साईडला बघू शकतो लोळायला पण चालू झालं, गवतामध्ये लोळतात. आणि ह्या साईडला आपला फॉल ह्या साईडला आहे. तर थोडं रेस्ट घेऊया आणि पुढे चालायला चालू. काय नजारा आहे, वा खूप छान वातावरण असतं. पावसाळ्यात मस्त हिरवगार झाला आहे. झरणे म्हणजे खूपच अप्रतिम. Hello guys, welcome to my vlog. I am overtaking the vlog of Suresh Nawaz and we are going to Devkur. Suresh. And he is the original creator, but I am the original knowledge person, IT person. Okay. So let's walk towards the way. Here's our group. And back to him. एक थांबलं की मला थांबावं लागतं. हा जो पूल आहे त्याचं आता खूप चांगलं कन्स्ट्रक्शन केल्यामुळे सेफली आपण जाऊ शकतो वरती. आधी खूप रिस्की होता, पण आता मस्त लोखंडी ब्रिज बांधलेला आहे बघा. वा, म्हणजे आता किती खाली तुमचा फ्लो असला तर पाणी तुम्ही बघू शकता इथे कसं वाहून येतं. या साईडनी पाणी ते वाहून येतं. हे पूल असं माहिती बघा, इथे हा जोर बघा, काय जोर आहे. म्हणजे शॉर्टकट पण मारतात आहे. खूप इझी शॉर्टकट आहे बघा. काय येतो तिची हेल्प घ्या. मित्रांनो चक्क 2.5 तास लागले आम्हाला हा बघा देवकुंड वॉटरफॉल जवळ येण्यासाठी. तुम्ही पाहू शकतात नाही हो, खरं खूप गर्दी. आणि फॉल बघा काय आहे मित्रांनो, फॉल बघा काय तुफान आहे बघा. हा भयानक ग्रुप वाटतं, छानही वाटतं, थोडी भीती वाटते, कारण पाणीला खूप पाणी काय वाटतं या साईडला जोरदार.
हाईट आहे पाणी. आता आपली ट्रेक कंप्लीट झाली आहे वॉटरफॉलला आणि आता आपण जेवणासाठी आलो. तर आता आपल्याला जे व्हेजमध्ये आहे ते तुम्हाला दाखवतो. तर व्हेजमध्ये आहे चपाती आहे, ते गुलाबजामुन आहे, बटाट्याची भाजी, इथे पनीरची भाजी आहे आणि डाळ भात आहे आणि पापडसुद्धा आहे. आणि आता तुम्हाला मी नॉनव्हेज थाळी दाखवतो. नॉनव्हेज थाळी आपल्याला गौरव सांगणार आहे. तर ह्यात आपल्याकडे काय काय बघा, चपाती आहे, येस बोल, चिकन सुक्का आहे, ग्रेव्हीमध्ये चिकन आहे, राईस आहे, चपाती आहे, कांदा आहे, लिंबू दिलं आहे, गोडमध्ये गुलाबजामुन भेटतो. आणि टेस्ट कशी आहे? हो अप्रतिम आहे. चला आता आपण पण जेवायला बसू. तर मित्रांनो, तुम्ही आता पाहिली आपली ट्रेक कशी होती, आपला देवकुंड वॉटरफॉल कसा होता. त्यासोबत आपण आता जे हॉटेल बुक केलं, हॉटेल वैभव, तिथे आम्ही जे नाश्ता केला ते तुम्हाला दाखवलं. आम्ही जे जेवलो जसं व्हेज लंच आणि नॉनव्हेज लंचचं ते तुम्हाला दाखवलं आहे. ते जे काय रेट्स असतील, चार्जेस असतील, तर ते मी कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला दिला डिस्क्रिप्शनला, तुम्ही त्यांच्याशी काय कॉन्टॅक्ट करू शकता. कारण चार्जेस डिफर होत राहतात. आणि त्याबरोबर आम्ही जे बस करून जे मुंबईतून इथे आलो, त्या बस जो ट्रॅव्हल्स होत्या त्यांचाही नंबर मी या डिस्क्रिप्शनमध्ये देईन. त्यावर तुम्हाला आमचा हा ब्लॉग कसा वाटला, आमचा हा देवकुंड वॉटरफॉल कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगा. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर भेटूया आपल्या नवीन व्हिडिओसोबत. तुम्हाला सगळं काळजी घ्या, कसं राहा. बाय बाय.